काल रात्री ना हेच माझ्या लक्षात आलं। आता तुमच्यासाठी प्रार्थना करण्यापलीकडे काहीच राहिलं नाही या वयात। वसू आजी, तुम्ही आमच्यासाठी परक्या आहात। तुमचा आमच्यावर अधिकार नाही असं मला म्हणायचं नव्हतं। जाऊ दे, तू माझा छोटा जावई आहेस ना, तुला माझ्यावर चिडायचा अधिकार आहे। पण खरं सांगतो वसू आजी, मी तुमच्यावर नाही परिस्थितीवर चिडलो होतो। पण मी असं बोलायला नको होतं। आय एम सॉरी। इट्स ऑल राईट। मला इंग्रजी येत नाही असं वाटलं की काय तुला? तुम्हाला काही येत नाही असं म्हणायची हिंमत माझ्यात तरी नाहीये। अरे बापरे, ज्या कामासाठी आलो तेच विसरलो। काय? बाहेर चहा तयार आहे, आज मी आणि ऋता वहिनीने बनवलाय, तुम्ही या लगेच। राया, ही ऋता मुलगी कशी आहे रे? तुम्ही असं का विचारताय? म्हणजे चांगली आहे असं म्हणण्या एवढं सोपं उत्तर नाही तर माझ्या प्रश्नाचं। आणखीन एक सोपा प्रश्न विचारते, ऋताचा वीणाशी काय संबंध आहे? पण असं का विचारताय? अरे सांग तर खरं। गरजेपेक्षा जास्त घनिष्ठ संबंध आहेत असं म्हणावं लागेल। आपल्या घरात काय गोष्टी घडतात ही ती त्यांना जाऊन सांगते। मध्यंतरी तिने त्यांच्याकडून साडी सुद्धा मागितली होती। ठीक आहे, पण तुम्ही असं का विचारलं? काय नाही रे, अगदी सहज। खरंच सांगते, सहज। बरं, बाहेर येत आहेत ना? खरं सांगू राया, पाय जमिनीवर टेकवत नाहीत रे, खूप दुखतंय। तू ऋताला चहा घेऊन इथे पाठवतोस का? हो, पाठवतो ना। ऋताच्या हातून एवढ्यासाठीच म्हटलं की तुम्हा दोघांच्या कामाची पावती मी तिलाच देईन। चालेल। वाह वाह राया वाह, मस्त झाला चहा। आज बऱ्याच दिवसांनी केलायस तू चहा। म्हणजे मागे पावसाळ्यात एकदा केला होता त्यांनी गवती चहा आणि आलं टाकून, पण आज खूप दिवसांनी केलायस। कसा झालंय ते तर सांगा त्याला। मस्तच झालाय अगं, सुगरण आईच्या हाताखाली तयार झालाय तो। तुझ्या हाताची चव त्याच्या हातात उतरणारच। मी पण मदत केलीये म्हणलं। हो, आधी पोटोबा आणि मग विठोबा या धर्तीवर। वसुजी कुठे आहेत? अरे हो, ऋता वहिनी, तुला वसू आजीने चहा घेऊन आत बोलवलंय। पण वसुआजीला काय झालंय? ती बाहेर काय येत नाही? अगं, त्यांना थंडीमुळे पाय खाली टेकवता येत नाहीत ना। हो का? हा, मग मीच चहा देऊन येते। अगं नको, त्यांनी ऋता वहिनीला चहा घेऊन बोलवलं। अरे पण थंडीमुळे तिचे पाय दुखत असतील ना, मी सॉक्स देऊन येते ना। तू नंतर जा, त्यांना ऋता वहिनीशी काही बोलायचं असेल। अगं बाई, आता माझ्याशी काय बोलायचं त्यांना? माहित नाही। अगं आता इथे विचार करत का उभी आहेस? घेऊन जा ना चहा, गार होतोय। हो, काय ग, मी तुझ्यासाठी चहा आतमध्ये आणणार होतो ना, तू बाहेर कशाला आलीस? काही काय बरं दिसतं का ते? त्यात काय झालं? नवऱ्याने बायकोची सेवा केली तर कशाला कोण काय बोले? उलट सगळे माझं कौतुकच करतील। बस, नकोय मला तुझी सेवा। ठीक आहे, तूच नवऱ्याकडून सेवा करून घ्यायचा चान्स वाया घालवलास। ते प्रांजलला जरा बरं वाटत नव्हतं ना, म्हणून। आम्ही कुठे काय विचारलं?
चालू दे तुमचं, चालू दे. मी सॉक्स देऊन येते. ए ऋता, थांब ना. बस ना ग, बस बस ना. अगं इतके दिवस मी तुझ्या खोलीत राहते, पण तुझ्याशी गप्पाच नाही मारल्या बघ मी. ऋता, माझे ना खूप पाय दुखतायत ग, चेपून देतेस? मी हो. मी काही संगीत नाटकासारखं स्वगत म्हणते असं वाटलं की काय तुला? खूप दुखतायत ग, चेपून देतेस? हो देते ना. किती गुणी आहेस ग तू. खरंच तुझी माझी ओळख झाली ना, हे माझं भाग्यच म्हणायला पाहिजे. अगं इतकी कामसू, मिळून मिसळून वागणारी थोरली जाऊ माझ्या प्रांजलला मिळाली. खरंच. हे सगळं माझ्याबद्दल बोलताय तुम्ही? हो, दुसरं कोण आहे इथे? खरंच तू खूप गोड मुलगी आहेस ग. हो ना, तुम्हालाच माझे गुण कळाले, बाकी कोणालाच कळाले नाही. बघा ना. मला कळलं ना, खूप झालं. पण ऋता, मला असंही कळलंय की तू आमच्या वीणाची खूप लाडकी आहेस म्हणे. हो, म्हणजे अगदी मुलीसारखं मानतात त्या मला. हो, पण मी वीणाला जेवढं ओळखते ना, त्यात ती स्वार्थाशिवाय कोणाशीही काही बोलत नाही. मग नातं जोडणं तर दूरच. एवढं सगळं असून ती तुझ्यावर काय एवढा जीव टाकते? काय माहित, मी त्यांना आवडते असंच. असंच की तू इथल्या बातम्या पुरवतेस म्हणून? काही काय बोलताय तुम्ही? खूप केवढ्यानं ओरडतेस? त्यांना ऐकू जाईल ना. म्हणजे मला ते नकोय, तुला हवंय का त्याने ऐकावं? नाही, नको. पण तुम्ही म्हणताय ना तसं काही नाहीये. हो हो, मग काल रात्री माझ्या लेकीनं तुला का फोन केला होता? तुम्ही चहा घ्या, मला खूप काम आहेत. हे बघ ऋता, माझा कंपनीमध्ये काहीही शेअर नाही, हे तूच वीणाला सांगितलंस ना. अगं काही पैशांसाठी तू राया आणि प्रांजलचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालेस. तुला पैसेच हवे होते ना, तर माझ्याकडे मागायचे ना, मी दिले असते तुला हवे तेवढे. ज्या घरात नांदायचं त्या घराच्या वाईटावर उठलीस तू. आणि एवढं करून तू काय मिळवलंस? आज या घरात सगळ्यांना दुःख झालंय ना, त्याला जबाबदार फक्त तू आहेस. अहो पण मी ऋता वहिनी, अहो खरंच मी काही केलं नाहीये. मी खरं सांगते, मी काहीच केलं नाहीये. खरंच सांगते, मी खरंच खरंच सांगते. प्रांजल, काय झालं? वसुआजी तुला काही बोललीये का? प्रांजल अगं सांग ना, काय झालंय? वसुआजीला बरं वाटत नाहीये का? का ऋता वहिनी तुला काही बोललीये?
प्रांजल, अगं तू अशी आतून रडत का आलीस बाहेर? सांग ना काय झालंय. प्रांजल, राया, अरे आधी तिला इथे आणून बसव, शांत होऊ देत तिला. ये बस, ये इकडे. प्रांजल बाळा, कप कप शांत हो. सांग बरं मला काय झालं, सांग. आजीचा कंपनीत आता काही शेअर नाहीये, हे कसं कळलं, कोणी सांगितलं, याचा विचार आपण केलाच नाही ना. कोणी सांगितलं? ऋता वहिनीनी. एक गोष्ट सांगशील फक्त, ही बातमी प्रांजलच्या मम्माला देण्याचे किती पैसे घेतलेस तू? अरे राया, मी खरंच सांगते, मी काही नाही केलं रे. खोटं बोलू नकोस ऋता, ही तुझी पहिलीच वेळ नाहीये. आतापर्यंत साड्या काय, गिफ्ट काय, आता ह्या वेळेस किती घेतलेत पैसे त्यांच्याकडून तू? अगं बोल ना, आता का गप्प उभी राहिलीस? आता का तोंड शिवलं तुझं? ऋता वहिनी, छोट्या मोठ्या बाबतीत आम्ही तुला समजू शकतो, पण आत्ता जेव्हा ममा पुढे रायाला घर जावई करून घेण्याचा हट्ट सोडून देण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नव्हता, तेव्हाच तू मम्माला सांगितलंस. आमच्या सगळ्यांचे प्रयत्न, वसुआजीचे प्रयत्न सगळे वाया गेले ना. माझं आयुष्य उद्ध्वस्त. ऋता, इतके दिवस फक्त मुकुंदाकडे बघून आम्ही तुला काही बोललो नाही, कारण त्याला वाईट वाटू नये म्हणून. त्याची बायको घरात सगळ्यांना किती त्रास देते हे त्याला कळू नये म्हणून आम्ही गप्प होतो. पण आता तू कहर केलास, पाणी डोक्यावरनं गेलंय ऋता. आता याच घरात राहून याच घराचं वाईट व्हावं असं इच्छिणाऱ्यांना या घरात स्थान नाही. तू मुकुंदाची बायको आहेस ही गोष्ट आम्ही नाकारूच शकत नाही, पण म्हणून आम्ही तुझ्याशी नातं ठेवायला हवं अशातला भाग नाही. अहो, मी काय म्हणते, कालिंदी, मी बोलत असताना कुणीही मध्ये बोलायचं नाहीये. मी जे काय बोलतोय ते विचार करूनच बोलतोय. ऋता, मी तुला 24 तास देतोय. मुकुंदाशी बोल आणि ठरव, तू दुबईला जाणार आहेस का तुझ्या माहेरी. पण ह्यापुढे ह्या घरात तुला जागा नाही. कारण केवळ तुझ्या हव्यासापोटी या घराचे तुकडे झालेले मला बघायचं नाहीये. बाबा थांबा. सासूबाई, तुम्ही कोणी माझं का ऐकून घेत नाहीये? मी खरंच सांगते, मी काही केलं नाहीये, मी कोणाला काही सांगितलं नाहीये. यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा? आजी, तुम्ही बाबांना सांगा ना, त्यांना सांगा ना मला घरातून काढू नका म्हणून. हे बघ ऋता, माधवनं तुला इथून काढलेलं नाहीये, फक्त तुला सांगितलंय तू तुझ्या आईकडे जा, नाही तर दुबईला नवऱ्याकडे जा. आणि तसंही तू कुठेही दोन्ही ठिकाणी जायला केव्हाही तयार असतेस.
तुला हवं तर मी पैसे देते दुबईला जायला, पण तू आता इथे राहू नकोस. जरा शांतपणे आम्हाला राहू दे घरात. ऋता, तुला किती वेळा सांगितलंय ऑफिस टायमिंग मध्ये कॉल करत जाऊ नकोस म्हणून. अगं मला इथे अलाउड नाहीये. तुला माझी पडली का आता जॉबची? हे बघ शांतो, काय झालं ते सांग मला आधी. तुझ्या बाबांनी मला आजच्याच घरातून जायला सांगितलंय. काय? हो, मी नकोय त्यांना या घरात. मला आजच्याच जा म्हणून सांगितलंय. तुला कळतंय का? त्यांनी हाकलून दिले मला या घरातनं. हे बघ, ठीक आहे ऋता, एकतर बाबा असं काही करणार नाही, आणि त्यांनी जर का असं काही केलं असेल ना तर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल. मला खरं सांग, तू काय केलेस? अरे पण मी खरंच काही केलं नाहीये, आणि कोणी माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीये. तू तरी माझ्यावर विश्वास ठेव. ठीक आहे, मी बाबांसोबत बोलतो. काही नको बोलू बाबांची. आता एवढा मोठा अपमान झाल्यावर मला तिथे राहायचं नाहीये. मी तिकडे येणार आहे. शक्यच नाहीये हे. का? का नाही शक्य? आजी तर तिकडेचे पैसे द्यायला तयार आहेत. हे बघ, मुळात मी त्याविषयी बोलतच नाहीये, पण तू इथे येऊ शकत नाही. का नाही येऊ शकत? का म्हणजे तू म्हणतेस तसं आजीने इकडचा यायचा खर्च केला ना, तरी मला तुझा इकडचा खर्च परवडला पाहिजे ना, आणि ते शक्यच नाहीये. हे बघ ऋता, तू जे काही केलं असशील ना त्या बाबतीत बाबांची माफी माग, आणि गुपचूप तिथेच राहा. आणि प्लीज परत मला कॉल करू नकोस, मी बिझी असणार आहे. बाय. प्रांजल, शांत हो. प्रांजल, रडू नकोस ना. असं नुसतं रडून काही होणार आहे का? प्रांजल, मी आत येऊ का? अगं वसुजी, ये ना. विचारतेस काय? मी मुद्दामच आले इथे. मला एक गोष्ट विचारायची होती. वसुजी, आत्ता नको ना प्लीज. ती पार कोलमडून गेली. पण हे विचारणं खूप महत्वाचं आहे मला. वसुजी, काय झालंय? प्रांजल, हा निष्कर्ष एकदम कसा काढलास तू? अगं मी ऋताला विचारतच होते. वसुजी, तुला कल्पना नाहीये तिने ह्या आधी काय काय केलंय ते. तिनेच मम्माला सांगितलंय, त्यात काही शंकाच नाहीये. अगं हो, पण माधवनं तिला मुकुंदा किंवा तिच्या माहेरी जायला सांगितलंय. काय? बाबांनी ऋताहिनीला निघून जायला सांगितलंय? हो ना, हेच तर मला नको होतं. नाही, बाबा असं करू नाही शकत. थांब प्रांजल, बाबांनी जे केलं ना ते बरोबरच केलंय. ऋता वहिनीची खूप मोठी चूक आहे, आणि त्याची शिक्षा तिला मिळायलाच हवी. पण अशी नाही राया, हे तिचं पण घर आहे. बाबा असे नाही वागू शकत. मला बोलायला हवं त्यांच्याशी. प्रांजल ऐक. प्रांजल थांब. प्रांजल, मी काय म्हणतो ऐक ना. प्रांजल. थांब रे. बरोबर आहे तिचं. तिला एकदा बोलू दे तुझ्या बाबांशी.
बाबा येऊ. आय एम सॉरी प्रांजल. बाबा हो, तुम्ही का सॉरी म्हणताय? कारण या घरातला प्रत्येक माणूस नेहमी एकत्र असतो कुठल्याही संकटात. आणि ऋता, तिला नेहमीच कुटुंबाच्या हितापेक्षा स्वतःचा फायदा जास्त महत्वाचा वाटलेला आहे. आजही तिने तेच केलंय. कदाचित तिला सून म्हणून या घरात सामावून घेण्यात आपणच कुठेतरी कमी पडले कालिंदी. नाही असं अजिबातच नाहीये. मी तरी तिच्या ह्या चुकांची जबाबदारी घेणार नाही. प्रत्येक वेळेस जवळजवळ दररोज मी तिला पाठीशी घालत आले, तिच्या सगळ्या चुकांवरती पांघरून घालत आले. पण तिने आता जे काही केलंय ना, त्याला पूर्णपणे तीच जबाबदार आहे. खरंय, याआधी खूप वेळेला आपण तिला माफ केलेलं आहे, पण आता नाही. आज ती जे काय वागले ना प्रांजल, त्याची शिक्षा तिला व्हायलाच हवी. नाही, क्षणभर मलाही असं वाटलं होतं की कदाचित मी चूक करतोय की काय, पण नाही, ऋताला शिक्षाही व्हायलाच हवी. हो बाबा, मला मान्य आहे. पण तिला तिच्या माहेरी पाठवून किंवा भाऊजींकडे पाठवून तिला तेच लक्षात राहणार आहे. त्यापेक्षा जर का ती इथे राहिली तर तिच्या चुकांची जास्त जाणीव करून देऊ शकतो ना. अगर ऋताला तिच्या चुकांची जाणीव झाली असती ना प्रांजल, तर मग आजचा हा दिवस बघायलाच लागला नसता ना. नाही, बास झालं. आता इथून पुढे मला फक्त तुमचा विचार करायला हवा. यापुढे ऋता या घरात राहू शकत नाही, हे नक्की.